नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश सर आपले सहर्ष स्वागत करतो आपल्या गणित विषय युट्यूब चॅनलवर। आज आपण गुणोत्तर प्रमाण हे गणितामध्ये सर्वात महत्त्वाचं प्रकरण असून ते घेऊन आलेलो आहोत। बघा, गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय? एक संख्या दुसऱ्या संख्येच्या किती पट असणे म्हणजे गुणोत्तर प्रमाण। बघा इथे लिहिलेलं आहे, एक संख्या दुसऱ्या संख्येच्या किती पट आहे, बरोबर का? किती पट आहे हे सांगणे म्हणजेच काय? गुणोत्तर प्रमाण होय। आणि गुणोत्तर प्रमाण म्हणजेच काय? दोन किंवा दोनपेक्षा जास्त वस्तूंची तुलना करणे होय। तुलना करणे म्हणजे काय? जसं काय असेल, एका असं दोन असेल, याला काय म्हणतात? तुलना करणे किंवा गुणोत्तर म्हणतात। ही असेल तुमची तुलना। त्यानंतर गुणोत्तर प्रमाण काढताना काय करावं लागतं? गुणोत्तर प्रमाण काढताना दोन्ही एकक एकाच एककात असले पाहिजे। गुणोत्तर प्रमाण काढताना काय करावं लागतं? एकाच एककात असावं लागतं। एमकेएस असेल किंवा सीजीएल असेल, बरोबर का? एकाच एककात असायला हवे। त्यानंतर गुणोत्तर प्रमाण सारख्या पटीत वाढवता येतं किंवा कमी करता येतं। म्हणजेच तुम्ही लिहिलं एकाच 4 लिहिलं, बरोबर का? एकाच 4 लिहिलं, तुम्ही हे 10 40 करू शकता, बरोबर का? गुणोत्तर प्रमाण सारख्या पटीत वाढवता येतं किंवा कमी करता येतं। आणि त्याच्यामध्ये असं काय, तुम्ही शून्याला शून्य घालवला, पुन्हा काय होणार? तुमचं गुणोत्तर एकाच 4च होणार आहे। म्हणून गुणोत्तर प्रमाण सारख्या पटीत वाढवता येतं किंवा काय करता येतं? कमी करता येतं। आणि त्याच्यामध्ये दुसरं असं काय, तुमची राशी असेल, बरोबर का? या राशीचं गुणोत्तर काय म्हणजे पहिली रास असेल दुसरी रास असेल, बरोबर का? त्या राशीचं एखाद्या वेळेस तुम्हाला 4,000 दिले, बरोबर का? ही 4,000 रुपये रास आहे आणि ही 3,000 रुपये रास आहे। यांचं तुम्हाला गुणोत्तर प्रमाण काढायला लावलं, बरोबर का? हे सारख्या पटीत कमी करता येतं आणि काय सारख्या पटीत वाढवता येतं। म्हणून काय, हे 3 ला 0 गेले, 3 0 गेले, परत तुमचा गुणोत्तर आला किती? 4 3। हे काय सारख्या पटीत वाढवता येतं किंवा कमी करता येतं किंवा पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीची गुणोत्तर। मग पहिली रास असेल 4 3, हे काय असेल? तुमचं गुणोत्तर असेल। त्यानंतर दुसऱ्या राशीची पहिल्या राशीची गुणोत्तर उलट पालट तिथं विचारलं जाऊ शकतं। त्यानंतर पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीची गुणोत्तर, तिसऱ्या राशीची गुणोत्तर काढा, बरोबर का? किंवा तुम्हाला 3 राशी दिल्या जातात, म्हणजे काय 2 3 5 असेल, बरोबर का? अशा स्वरूपात दिलं जातं। ते तुम्हाला पहिली रास दुसरी रास तिसरी रास असेल। आणि त्यानंतर पुढे असेल तुमचं, त्यानंतर काय बहुराशींचे म्हणजेच काय 3 पेक्षा 2 पेक्षा जास्त असेल त्या बहुराशी म्हणजेच काय 3 4 5 असेल, 3 4 5 असेल, 6 असेल, बरोबर का? हे जर असेल ते बहुराशींचं जास्त 2 पेक्षा जास्त वस्तूंचा तुलना करायची असेल तर त्याला बहुराशीचे गुणोत्तर असे म्हणतात। संख्या, बरोबर का, एकमेकांच्या पटीत दिल्या असतात, बरोबर का? गुणोत्तर काढणे। त्यानंतर भूमितीवरील उदाहरणे असतात, म्हणजे घनाचा असेल, वर्तुळाचा असेल, सगळं काय याच्यामध्ये गुणोत्तर प्रमाणामध्ये येतं। त्यानंतर पुढे जात असताना आपल्याला गुणोत्तर प्रमाण एक प्रकारे शिकायचं पहिल्यापासून। आता पहिलाच प्रकाराचा ना गुणोत्तर प्रमाणाचा काय असेल तुमचा, बघा तृतीय प्रमाणपद काढा, चतुर्थ प्रमाणपद काढा, अशा स्वरूपाचा, बरोबर? तुम्हाला महत्त्वाचं काय इथं प्रथम, बरोबर का, म्हणजे काय तृतीय पद असेल, बरोबर का? तृतीय प्रमाणपद काढा, बरोबर का? तृतीय प्रमाणपद काढा असेल, बरोबर का? त्यानंतर दुसरं असेल काय मध्यम प्रमाणपद काढा आणि चतुर्थ प्रमाणपद काढा। काय असेल? मध्यम असेल आणि चतुर्थ असेल, बरोबर का? हे 3 प्रकार पोलीस भरतीला विचारले गेले आतापर्यंत। काय मध्यम असेल, तृतीय असेल आणि चतुर्थ असेल, हे 3 प्रकारावर तुम्हाला कायम प्रश्न विचारले जातात आणि ते आपण बघणार आहे। बघा पहिलं गणित तुमच्या स्क्रीनवरती दिसतं 4 5 आणि 12 यांचे चतुर्थ प्रमाणपद काढा। आता काय कोणतेही शॉर्टकट नाही, काही म्हणजे काय आपल्याला शॉर्टकट पद्धतीने बघायचंय, सूत्रमित्र काहीच वापरायचं नाही। बघा गणित सोडवत असताना यांचा काय करायचं, आपल्याला चतुर्थ प्रमाणपद विचारलं म्हणजे काय असेल? 4 असेल, 5 असेल, 12 असेल आणि तुमचा x असेल, म्हणजे काय चतुर्थ म्हणजे काय चौथे पद काढा असं म्हणलंय, बरोबर का? चौथे पद काढा म्हणजे 4 5 आणि 12 आणि x, बरोबर का? आता याचा असतो अंत्यपदाचा गुणाकार, काय असतो? अंत्यपदाचा गुणाकार आणि मधल्या पदाचा काय असतो? गुणाकार हा सारखा असला पाहिजे, बरोबर का? अंत्यपदाचा गुणाकार आणि मधल्या पदाचा गुणाकार सारखा असला पाहिजे। तुम्हाला चौथं पद काढायचं एकदम सोपं, बघा असं मांडायची सुद्धा गरज नाही। बघा काय असेल? 5 गुणाकारात काय करायचे? 12 करायचे, बरोबर का? 5 गुणाकारात 12 आणि भागाकारात किती असेल? 4 असेल, 4 1 4 असेल, 4 3 12 असेल आणि 5 3 किती? 15। हे तुमचं झालं काय? चतुर्थ प्रमाणपद असेल। काय चौथं पद असेल 15, बघा 15 चौक असेल 60 आणि 12 पंच असेल किती? 60, म्हणजे काय समान असेल। त्यानंतर बघा एकदम सोप्या पद्धतीने काय केलं आपण, बघा शेवटच्या 2 संख्यांचा काय करायचा? गुणाकार करायचा आणि त्याच्यात काय करायची? पहिली संख्या, बरोबर का? पहिली संख्या आहे ती भागाकारात घ्यायची, बाकी काहीच नाही। त्यानंतर पुढे असं पुढचा प्रश्न असेल तोही एकदम सोप्या पद्धतीने काय विचारलं? 80 120 आणि 160, बरोबर का? यांचे चतुर्थ प्रमाणपद काढा। बघा एकदम सोपं आहे। तुम्हाला गुणोत्तर प्रमाणांतर्गत ते महत्त्वाचं असणार, बरोबर का? गुणोत्तर प्रमाणांतर्गत तुम्हाला घेत असताना तुम्हाला आत्ताच सांगितलं काय करायचं? शेवटच्या 2 पदांचा काय करायचा? गुणाकार करायचा आणि पहिलं पद त्याला काय करायचं? भागाकारात घ्यायचं। म्हणून असेल काय 120 असेल, बरोबर का? 120 गुणाकारात काय असेल? 160 असेल आणि भागाकारात किती असेल? 80 असेल, तुमचे 80 असेल। किंवा तुम्ही मांडलं तर तुमच्या सूत्राप्रमाणे काय म्हणलं तुम्हाला? काय सूत्र सांगितलं तुम्हाला? अंत्यपदाचा गुणाकार म्हणून काय तुमचा 80 असेल, बरोबर का? 120 असेल, 160 असेल आणि शेवटची संख्या x असेल, म्हणजे चतुर्थ प्रमाणपद काढायचं।
काय करायचं, या दोन संख्येचा गुणाकार अंत्यपदाचा गुणाकार मधल्या पदांचा काय असणार आहे गुणाकार असणार आहे. म्हणजेच काय 80 आणि इकडे 1 यांचा गुणाकार आणि मधल्या दोन पदांचा गुणाकार हा काय असणार आहे सारखाच असणार आहे. बघा आता आपलं शॉर्टकट ना शून्याला शून्य गेला 8 1 8 8 2 16 असेल 12 2 किती असेल 24 असेल म्हणून 240 काय असेल तुमचं उत्तर असेल. बघा इथं पर्यायामध्ये 240 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचं गणित असेल अशाच स्वरूपाचं. बघा याचा स्क्रीनशॉट मारायचा तर मारून घ्या किंवा लिहून घ्या. त्यानंतर पुढचं असेल तिसरं गणित तुम्हाला चतुर्थ प्रमाणपद काढायसाठीच असेल. काय असेल चतुर्थ प्रमाणपद काढायसाठीच असेल, तेही महत्वाचं. बघा आता 50 200 आणि 300 बरोबर का, 50 200 आणि 300 यांचा काय करा चतुर्थ प्रमाणपद काढा, म्हणजेच काय करा चौथं पद काढा. बघा आता 50 असेल बरोबर का गुणाकारात असेल बरोबर का, 50 खाली गुणाकारात असेल इथे गुणाकारात 1 असेल त्याला काही अडचण नाही. त्यानंतर 200 असेल बरोबर का, 2 शेवटच्या संख्येचा गुणाकार म्हणजे 300 बरोबर का, 200 गुणाकारात 300 असेल बरोबर का, शेवटच्या दोन संख्या असेल त्यांचा काय असेल वरती गुणाकार असेल आणि पहिली संख्या त्याला काय असेल भागाकारात असेल. शून्याला शून्य गेला 5 1 5 बरोबर का, 5 6 30 असेल आणि 200 गुणाकारात 6 बरोबर का, 6 2 किती 12 असेल म्हणून किती उत्तर असेल 1200 असेल. म्हणून पर्याय क्रमांक 2 तुमचं काय असेल उत्तर असेल. बघून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न अत्यंत सोपा असेल, अशा स्वरूपाचा असेल किंवा वेगळा असेल. मग आता तुम्हाला तृतीय प्रमाणपद काढायचं बरोबर का, म्हणजे तृतीय प्रमाणपद म्हणजे काय तिसरं पद काढायचं. तिसरं पद काढताना एकदम सोपं आहे. बघा आता काहीच नाही, फक्त काय एकदम बारकाईने व्हिडिओ पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं. बघा काय तृतीय प्रमाणपद विचारलं, आता तुम्हाला सांगितलं 9 बरोबर का, 9 असेल बरोबर का, 12 असेल आणि 1 असेल म्हणजे तृतीय प्रमाणपद काढायचंय. बघा इथं तृतीय प्रमाणपद काढत असताना मधल्या संख्येचा काय असतो वर्ग असतो आणि या दोन संख्येचा काय असतो गुणाकार असतो. मधल्या संख्येचा वर्ग आणि या दोन संख्येचा गुणाकार हा काय असतो समान असतो. म्हणजेच बघा आता आपल्याला काहीच करायचं नाही, मधल्या संख्येचा वर्ग करायचा म्हणून 12 गुणाकारात आपण 12 म्हणू शकतो. भागाकारात किती असेल 9 असेल बरोबर का, 3 1 3 3 3 9 असेल, 3 चौक असेल 12, 3 1 3 असेल, 3 चौक किती असेल 12 असेल, 4 चौक किती असेल 16. तुमचं उत्तर असेल किती 16. बघा पर्याय क्रमांक 1 तुमचं काय असेल उत्तर असेल. आणि याच्यात पुढची पद्धत म्हणलं तर 9 भागाकारात 12 12 भागाकारात 1 म्हणून काय 9 भागाकारात किती असेल 12 असेल आणि 12 भागाकारात काय असेल 1 असेल आणि या दोघांचा गुणाकार असेल म्हणून 12 गुणाकारात काय असेल 12 भागाकारात किती असेल 9 आला. आणि काय तुमची हीच मांडणी काय आली परत इथं आली म्हणून काय 3 1 3 असेल, 3 3 9 असेल, 3 चौक किती 12 असेल, 3 1 3 3 चौक 12 तुमचं उत्तर येणार 4 चौक किती 16. याही पद्धतीने तुम्ही सोडू शकता आणि त्याही पद्धतीने सोडू शकता, अवघड काहीच नाही. बघा आता अशाच स्वरूपाचं दुसरं गणित असं आपल्याकडं. बघा बघा 160 व 200 चे तृतीय प्रमाणपद काढा. काय 160 व 200 चे तृतीय प्रमाणपद काढा. मांडून घ्यायचं पहिल्यांदा 160 असेल तुमचा काय असेल 160 असेल आणि किती असेल 200 असेल बरोबर का, 160 असेल 200 असेल आणि 1 असेल. तुम्हाला तृतीय पद म्हणजे काय तिसरं पद असेल, तिसरं पद काढायचंय. तिसरं पद काढत असताना सांगितलं मी काय मधल्या संख्येचा वर्ग असतो, अंत्यपदांचा काय असतो गुणाकार असतो. अंत्यपदांचा गुणाकार मग आता मधल्या संख्येचा काय वर्ग असेल, मधल्या संख्येचा वर्ग म्हणून काय 200 गुणाकारात 200 असेल, पण 200 गुणाकारात काय असेल 200 असेल आणि भागाकारात किती असेल 160 असेल. बघा शून्याला शून्य गेला 4 1 4 4 4 चौक किती असेल 16 असेल, 4 5 20 असेल, 4 1 4 असेल, 4 5 20 असेल, 0 तसाच 5 5 किती असेल 25 असेल बरोबर का, 1 0 तसाच म्हणून किती 250 असेल. तुमचं पर्याय क्रमांक 1 तुमचं काय असेल उत्तर असेल. बघून घ्या सोपं आहे, अवघड काहीच नाही. बघा त्यानंतर पुढे असेल बघा 40 60 चे तृतीय प्रमाणपद काढा. त्या स्वरूपाचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6 असेल आजच्या लेक्चर मधला. बघा आता काय असेल 40 आणि 60 बरोबर का, 40 असेल तुमचा 60 असेल बरोबर का आणि 1 असेल. आता तृतीय प्रमाणपदच काढायचं, इथं तृतीय प्रमाणपद आहे म्हणून तृतीय प्रमाणपद काढा. आता बघा अंत्यपदाचा गुणाकार असेल बरोबर का आणि मधल्या पदाचा वर्ग असेल. मधल्या पदाचा वर्ग म्हणजेच काय हो तुम्हाला येणार 60 गुणाकारात किती असेल 60 बरोबर का, 60 गुणाकारात 60 किंवा 60 चा वर्ग केला 3600 भागाकारात तुम्ही 40 करू शकता, काहीच अडचण नाही. भागाकारात किती असेल 40 असेल, शून्याला शून्य गेला 2 1 2 2 2 4 असेल बरोबर का, 2 3 किती असेल 6 असेल, 0 तसा. त्यानंतर 2 1 2 2 3 किती असेल 6 असेल, 3 3 किती असेल 9 असेल म्हणून तुमचं उत्तर किती असेल 90 असेल. बघा 90 तुमचा पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर असेल. बघा त्यानंतर पुढचं गणित असेल
त्याच्यामध्ये पुढचं आसन बघा 49 आणि 64 यांचे मध्यम प्रमाणपद काढा। जेव्हा जेव्हा मध्यम प्रमाणपद काढायचंय तुम्हाला काय, जेव्हा जेव्हा मध्यम प्रमाणपद काढायचं तुम्हाला दोन गोष्टी माहित पाहिजे, बरोबर का? काय करावं लागतो, यांचा गुणाकार करावा लागतो आणि यांचं वर्गमूळ घ्यावं लागतं, किंवा वर्ग संख्या आसन काय, वर्ग संख्या आसन तर त्यांचं काय करायचं, डायरेक्ट वर्गमूळ घ्यायचं आणि काय करायचं, गुणाकार करायचा। बघा आता 49 आसन, बरोबर का? 49 आसन आणि 64 आसन हे वर्गमूळाच्या चिन्हामध्ये असतात, बरोबर का? हे वर्गमूळाच्या चिन्हामध्ये, म्हणून काय 49 आसन आणि 64 आसन, बरोबर का? 49 आसन किंवा तुमचं 49, बरोबर का? आता 49 आसन, बरोबर का? आणि 64 आसन यांचं वर्गमूळ करायचे। 49 चं वर्गमूळ आहे 7, बरोबर का? याचं आहे 8 आणि या दोन संख्येचा काय करायचा, गुणाकार करायचा, म्हणून काय 7 8 किती 56, तुमचं उत्तर काय असेल 56 असेल। त्यानंतर बघा आता 56 पर्याय क्रमांक 1 तुमचं काय असेल, उत्तर असेल। फक्त इथे एक लक्षात ठेवून द्यायचं, जर तुम्हाला मध्यम प्रमाणपद काढायचं असेल तर मध्यम प्रमाणपद काढत असताना काय करायचं, हे जर दोन्ही वर्गसंख्या असेल काय, या दोन्ही वर्गसंख्या असेल तर त्यांचं काय करायचं, वर्गमूळ घ्यायचं आणि त्यांचा काय करायचं, गुणाकार करायचा। अन्यथा त्या वर्गसंख्या नसेल तर काय करायचं, दोघांचं हे करायचं काय, दोघांचं गुणाकार करायचं आणि त्याचं वर्गमूळ घ्यायचं। बाकी बघा पुढचं गणित असं बघा, मध्यम प्रमाणपद काढा अंतर्गत तुम्हाला विचारलं 144 आणि 361 चे मध्यम प्रमाणपद काढा। बघा आता 144 आणि 361 कशात तरी वर्ग दिसतोय, बघा 144 हा आहे 12 चा वर्ग आणि पुढचा आहे 19 चा वर्ग, बरोबर का? 19 चा वर्ग असेल, बरोबर का? 361 म्हणून काय यांचा गुणाकार करा, 12 9 किती असेल, 108 असेल, हातच्या गेले किती 10 असेल, बरोबर का? 12 1 12 असेल, 12 10 किती 22 असेल, म्हणून 228 तुमचं काय असेल, उत्तर असेल। पर्याय क्रमांक काय 2 तुमचं काय असेल, उत्तर असेल। त्यानंतर पुढे असतं आपलं x 26 आणि 52 या संख्या प्रमाणात आहे तर x बरोबर किती, म्हणजे तुम्हाला काय विचारलं ते पदच विचारलं, फक्त काय झालं मध्यम प्रमाणपद दिलं, बरोबर का? आता काय होणार, मधल्या पदाचा वर्ग होणार, म्हणून 26 गुणाकारात किती असेल, 26 असेल, भागाकारात किती असेल, तुमचे 52 असेल। बघा तुम्हाला x निघून जाईल, 13 1 13 13 2 26 13 4 किती असेल, 52 असेल। बघा बे 1 बे बे 2 किती असेल, 4 असेल, बे 1 बे असेल, बे 1 बे बे 3 6 असेल, म्हणून तुमचं उत्तर असेल किती 13। बघा पर्यायामध्ये आहे 1 नंबरचा पर्याय तुमचं काय असेल, उत्तर असेल। बघा बघून घ्या। त्यानंतर पुढचं असेल 14 नंबरचा प्रश्न असेल, आता इथे विचारलं बघा प्रकार पुढचा असेल, 2 लिटरचे 500 मिलीलिटरशी गुणोत्तर काय, बरोबर का? आता लिटर असेल, लिटरचं रूपांतर काय सांगितलं होतं, जर गुणोत्तर प्रमाण काढायचं असेल तुम्हाला तर काय एकक एकाच एककात असायला हवे, काय एकक एका लिटर, आता इथं लिटर मध्ये दिलं आणि इथं मिलीलिटर मध्ये दिलं, बरोबर का? तुम्हाला मिमी सेमी डेसिमीटर डेका हेक्टर किलोमीटर हे माहिती असेल। त्यानंतर बघा आता 2 लिटर, 1 लिटर म्हणजे किती 1000 मिलीलिटर, किती 1000 मिलीलिटर असेल, बरोबर का? 1 लिटर बरोबर किती 1000 मिलीलिटर असेल आणि त्यानंतर तुमचं 500 मिलीलिटर असेल, 2 लिटर बरोबर का, म्हणजे किती 2000 मिलीलिटर असेल आणि तुम्हाला 500 मिलीलिटरशी गुणोत्तर विचारलं। मग बघा या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 5 1 5 असेल, बरोबर का? 5 4 20 असेल, म्हणून तुमचं उत्तर असेल 4 प्रमाणात असेल, बरोबर का? 4 पर्याय क्रमांक तुमचा काय असेल, 2 उत्तर असेल। बघून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न असेल 15 नंबरचा प्रश्न, 16 सेकंदाचे 48 सेकंदाशी गुणोत्तर करा। आता बघा सेकंदच आहे आणि सेकंदच आहे, आता 16 सेकंद असेल 16 सेकंदाचे, बरोबर का? 16 सेकंद असेल त्याचं 48 सेकंदाशी गुणोत्तर काढायला लावलं, गुणोत्तर प्रमाण ज्या प्रमाणात दिलं त्याच प्रमाणात घ्यायचं, बाकी बदल करायचा नाही। बघा 16 1 16 16 3 किती 48 असेल, म्हणून तुमचं गुणोत्तर असेल 1 3, पर्याय क्रमांक तुमचा 1 तुमचं काय असेल, उत्तर असेल। त्यानंतर पुढे असेल बघा पुढचा प्रश्न असेल 30 सेकंदाचे 1 तासाशी गुणोत्तर काढा। आता 30 सेकंद असेल आणि 1 तास असेल, बरोबर का? एका तासाचे सेकंद असेल आपले किती 3600 सेकंद, बरोबर का? 1 तास म्हणजे किती असेल 3600 सेकंद असेल आणि तुमचं काय 30 सेकंद असेल, 30 सेकंद घेऊन टाका, 30 सेकंद असेल इकडे, बरोबर का? 30 सेकंदाचे गुणोत्तर प्रमाण ज्या क्रमाने दिलं त्याच क्रमाने घ्यायचं, शून्याला शून्य गेला, बरोबर का? 3 1 3 म्हणू शकता, 3 1 3, बरोबर का? 3 2 6 शून्य तसाच, म्हणून काय 1 120। प्रत्येक वेळेस याच्यावर प्रश्न विचारला तर हा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारलेला आहे। 1 120 तुमचं काय असेल, उत्तर असेल 1 120, पर्याय क्रमांक 1 तुमचं काय असेल, उत्तर असेल। त्यानंतर पुढे जात असताना 3 तासाची 120 सेकंदाशी गुणोत्तर काय। आता बघा एका तासाचे सेकंद किती 3600 सेकंद असेल, आता तुम्हाला विचारलं 3 तासाचे 120 सेकंदाशी। आता याचं रूपांतर आपल्याला तासाचं रूपांतर कशामध्ये करावं लागेल, सेकंदामध्ये करावं लागेल, कारण का हे तास आहे आणि पुढचे सेकंद आहे। आता बघा एका तासाचे सेकंद असेल किती
3600 सेकंद असन. 3600 गुणाकारात किती असन 3 असन. बरोबर का. आता हे 2 शून्य तसेच. त्यानंतर सावित्री किती असन 18 असन. हातचे गेले 1 3 त्रिक 9 असन आणि 9 ने किती असन 10 असन. म्हणून 10800 सेकंद असन. काय 10800 सेकंद असन. आणि या सेकंदाचं रूपांतर काय 120 सेकंदाशी गुणोत्तर विचारलं म्हणून 120 असन. आता शून्याला शून्य कट होतो. त्यानंतर भाग जाऊ शकतो, 12 ना जाऊ शकतो, 2 ना जाऊ शकतो. समसंख्या बघा 12 1 12 म्हणू शकतो, 12 9 108 म्हणू शकतो, शून्य तसाच. म्हणून तुमचं गुणोत्तर असं किती 90:1 असन. बघा 90:1 तुमचं गुणोत्तर असेल. 90:1 पर्याय क्रमांक 1 तुमचं काय असेल उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल बघा 17 नंबरचा 18 नंबरचा प्रश्न असेल. 17 नंबरचा 9 लिटरचे 400 मिलीलिटरशी गुणोत्तर काय. काय दिलं 9 लिटरचे 400 मिलीलिटरशी गुणोत्तर काय. आता 9 लिटर आणि मिलीलिटर बरोबर का. हे नाही मिलीलिटर आणि इथं लिटर आहे बरोबर का. यांचं रूपांतर आपल्याला करायचं आहे. 9 लिटरचे 400 मिलीलिटरशी गुणोत्तर काय. आता बघा एकदम सोपं आहे. बघा आता 9 असन बरोबर का. 9 असन 9 मिलीलिटर असन 9 लिटर असन बरोबर का. 1 लिटर बरोबर किती मिलीलिटर. 1 लिटर म्हणजेच काय 1 लिटर बरोबर का. 1 लिटर बरोबर असन 1000 मिलीलिटर. किती 1000 मिलीलिटर असन 1000 मिलीलिटर असन आणि 400 मिलीलिटर असन बरोबर का. आता 9 लिटर म्हणजेच काय 9000 मिलीलिटर बरोबर का. हे 9000 मिलीलिटर असन आणि त्यानंतर तुम्हाला 400 मिलीलिटरशी गुणोत्तर विचारलं म्हणून 400 असन. बघा 2 शून्याला 2 शून्य गेले. त्यानंतर 2 ना भाग जाऊ शकतो म्हणून 2 ना भाग द्या. 2 2 4 असन. 2 2 4 असन. 1 उरला 2 5 किती असन 10 असन बरोबर का. 2 4 8 असन आणि 2 5 10 असन. बघा नीट इथं बघा एकदा तुम्हाला 9000 असन बरोबर का. 9000 असन आणि 400 असन बरोबर का. या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. त्यानंतर 2 2 4 असन बरोबर का. 2 2 4 असन. 2 4 8 असन. 1 उरला 2 5 10 असन म्हणून 45 2 तुमचं काय असणार आहे गुणोत्तर असणार आहे. म्हणून 45 किती 2 तुमचं काय असेल उत्तर असेल. त्यानंतर पुढे असेल बघा पुढचा प्रश्न असेल 287 ला काय विचारलं 287 ला 4:3 गुणोत्तरात विभागा. बघा आता 4:3 विभागात 287 संख्या आहे आणि 4:3 गुणोत्तरात तुम्हाला विभागायची आणि त्या संख्या विचारल्या. बघा आता हे 287 आहे बरोबर का. हे 287 4:3 बरोबर का. 4 आणि 3 झाले किती 7 असेल बरोबर का. याला 7 ना भागून टाका. 7 1 7 बरोबर का. 7 चौक किती 28 असेल बरोबर का. 7 चौक 28 असेल आणि त्यानंतर किती 7 1 7 असेल बरोबर का. 7 आता शून्य तसाच बरोबर 7 1 7 असेल बरोबर का. 7 चौक 28 असेल आणि 7 1 7 असेल म्हणून किती आले 41 आले. आता हे 41 ला कितीला गुणायचं 4 ला गुणून टाकायचं म्हणून 41 गुणाकारात 4 असेल. पहिल्यांदा 4 1 4 असेल. 4 चौक किती 16 म्हणून 164 तुमचं काय असेल पहिलं असेल. म्हणजे पहिलं प्रमाण असेल 164 आणि दुसरं असेल 41 गुणाकारात किती 41 गुणाकारात असेल 3 3 1 3 असेल. 4 3 किती असेल 12 असेल. या दोघांची बेरीज म्हणजे 164 आणि 123 यांची बेरीज असेल किती 287 म्हणून 123 आणि किती 164 म्हणून तुमचं उत्तर असेल 164 123 या प्रमाणात. म्हणजे त्या संख्या असेल 164 आणि काय 123 असेल. बघा अशा स्वरूपाचा पुढचा प्रश्न असेल. बघा पुढचं गणित असेल काय 2400 बरोबर का. 2400 असेल. 2400 ला काय करायचं 2400 असेल बरोबर. 2400 भागाकारात काय 2:3 असेल 2:3 असेल बरोबर का. हे 2:3 गुणोत्तरात विभागात 2:3 म्हणजेच काय ते दोघांची बेरीज करा किती आली 5 आली. 5 1 5 असेल. 5 चौक किती असेल 20 असेल बरोबर का. त्यानंतर किती उरले 4 उरले. 5 8 40 असेल. 480 आले असेल बरोबर का. 480 ही संख्या आपल्याला काय महत्वाची असेल तिला गुणायचं प्रत्येक संख्येच्या गुणोत्तरला म्हणजे 480 गुणाकारात. बघा आता 480 असेल बरोबर का. गुणाकारात तुमचे किती असेल 2 असेल बरोबर का. आणि इथं 480 असेल. 480 गुणाकारात किती असेल 3 असेल. म्हणून यांचा गुणाकार करा. शून्याचा गुणाकार असेल 0 तसं 8 त्रिक किती असेल 24 असेल. हातचे गेले 2 असेल बरोबर का. 3 4 त्रिक किती असेल 12 12 2 असेल 14 म्हणून 1440 असेल बरोबर का. 2 0 0 असेल. 8 2 16 असेल. हातचे गेला 1 4 2 8 आणि किती आलं 960 असेल. 960 आणि 1440 जो पर्याय असेल तो तुमचं उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असणार तुमचं उत्तर असेल. त्यानंतर पुढा प्रश्न असेल
बघा तुम्हाला सोडवायचं आहे 3240 ला, बरोबर का, 5 3 गुणोत्तरात विभागा. आता हे 3240 असेल, बरोबर का, हे 3240 असेल, बरोबर का. 3240 ला किती गुणोत्तरात, 5 3 गुणोत्तरात विभागा. 5 आणि 3 झाले किती, 8, बरोबर का. 8 ना याला भागून टाकायचं, 8 ना भागूया. बघा 8 1 8 असेल, बरोबर का. 8 चौक 32 असेल. आता बघा आपल्याला भागायला एका संख्येला परवानगी आहे किंवा पुढच्या संख्येला 8 ना भाग जात नाही, लहान संख्या आहे, बरोबर का. म्हणून काय करायचं, शून्य घ्यायचा आणि 8 पंचे किती असेल, 40 असेल. तुमचं 405 आलं. किती आलं, 405 आलं. 405, बरोबर का. आता गुणाकारात पहिली संख्या असेल 5, 5 ना गुणायचं, बरोबर का. त्यानंतर दुसरी संख्या असेल 405च, बरोबर का. आणि गुणाकारात गुणोत्तर असेल 3, म्हणून 3 ना गुणायचं, बरोबर का. मग 5 3 किती असेल, 15 असेल. डायरेक्ट जर मध्ये शून्य असेल तर डायरेक्ट लिहून टाका. त्यानंतर 4 3 किती असेल, 12 असेल, म्हणून 1215 असेल. आणि त्यानंतर 5 5 असेल, 25 असेल, बरोबर का. मध्ये शून्य डायरेक्ट लिहून टाका. 4 पंचे किती असेल, 20 असेल, म्हणून 20 25 आणि 12 15 तुमचं काय असेल, उत्तर असेल. म्हणजेच काय तुम्हाला विचारलं मोठी संख्या कोणती. आता मोठी संख्या तर 100% 20 25, म्हणून काय पर्याय क्रमांक 1 तुमची मोठी संख्या उत्तर आलं. ही मोठी संख्या असेल. आता लहान संख्या विचारलं तर तुमची लहान संख्या असेल. लहान संख्या मोठी संख्या वजाबाकी विचारलं तर वजाबाकी करा, काहीच नाही. या दोघांची वजाबाकी करायचं, या 405 ला गुणून टाकायचं. लगेच तुमचं काय येणार आहे, लहान संख्या मोठी संख्या फरक येणार आहे. बघा आता बघून घ्या. त्यानंतर पुढचं गणित असं बघा, खुर्ची आणि टेबल, बरोबर का. आता महत्वाचं गणित पोलीस भरतीला कायम विचारलं तर रायगडलाही गणित कायम रिपीट होतं. रायगडला रिपीट झालं होतं मागच्या वेळेस, म्हणून ते आपल्याला गुणोत्तर घ्यायचं. बघा खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर असेल 3 असतात, बरोबर का. आता खुर्ची असेल, बरोबर का, तुमची खुर्ची आणि टेबल, बरोबर का. खुर्ची असेल आणि टेबल असेल. खुर्ची आणि टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर असेल 3:7 असेल. किती असेल, 3:7 असेल. आता टेबलाची किंमत बघा, टेबलाखाली टेबल लिहायचा. टेबलाची किंमत 441 रुपये. कशाची, टेबलाची किंमत 441 रुपये असेल तर इकडे खुर्चीची किंमत किती. आता फक्त खुर्चीची विचारलं, एकाच खुर्चीची विचारलं, म्हणून काय करायचं, ज्याला जोडी नाही तो वरती, बरोबर का. ज्याला जोडी असतो तो नेहमी वरती असतो. म्हणून 3 गुणाकारात किती, 441 असेल. भागाकारात किती असेल, 7 असेल, बरोबर का. 7 1 7, बरोबर का. 7 5 35, 7 सकून किती 42 असेल, बरोबर का. 7 5 35, 7 सकून 42 असेल. 2 उरले 7 3 किती असेल, 21 असेल, बरोबर का. यांचा गुणाकार करा. 63 गुणाकारात 3 असेल. 63 गुणाकारात 3, बरोबर का. 3 3 किती असेल, 9 असेल. आणि 23 किती 18 असेल. म्हणून काय 189 तुमचं काय असेल, उत्तर असेल. बघा पर्यायामध्ये 189 पुढे दिसतोय. पर्याय क्रमांक 3 तुमचं काय असेल, उत्तर असेल. त्यानंतर पुढे असेल, बरोबर का. त्या स्वरूपाचं गणित आहे पुढं. बघा खुर्ची आणि टेबल, बरोबर का. खुर्ची आणि टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:7 आहे. किती आहे, 5:7 आहे. आणि टेबलाची किंमत 560 रुपये असेल तर खुर्चीची किंमत किती, बरोबर का. आता इथं खुर्ची आणि टेबल मांडून घ्यायचं. पहिल्यांदा काय करायचं, खुर्ची मांडायची, बरोबर का. खुर्ची असेल तुमची आणि टेबल असेल, बरोबर का. खुर्ची आणि टेबल असेल यांच्या किमतीचे गुणोत्तर आहे. खुर्ची आणि टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर असेल तुमचं 5:7 असेल. किती असेल, 5:7. आता टेबलाची किंमत, टेबला खाली लिहा 560 रुपये. टेबलाची किंमत आहे 560 रुपये. इकडे काय असेल, तुमचा एक्स असेल. तुम्हाला त्याचीच किंमत काढायची. कशाची काढायची, एका खुर्चीची काढायची. तुम्हाला 3 खुर्च्यांची विचारलं तर पुढे विचारणार, बरोबर का. म्हणून काय 560 असेल, बरोबर का. गुणाकारात किती असेल, 5 असेल, बरोबर का. भागायचं किती ना, 7 ना. 7 1 7, 7 8 56 असेल. 0 असेल. 8 पंचे किती असेल, 40, म्हणून किती रुपये, 400 रुपये. कशाची असणार आहे, एका खुर्चीची किंमत. पर्याय बघा, पर्याय क्रमांक 3 तुमचं काय असेल, उत्तर असेल. बघा एकदम सोपं आहे, अवघड काहीच नाही. त्यानंतर पुढचं गणित असेल. बघा आता पुढचं गणित असेल, एक खुर्ची आणि एक टेबल. बघा आता एक खुर्ची आणि एक टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:7 आहे. एक खुर्ची आणि एक टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:7. बघा खुर्ची आणि टेबल काय असेल, खुर्ची असेल, बरोबर का. आणि टेबल असेल, बरोबर का. खुर्ची आणि टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:7 आहे. जर खुर्चीची किंमत 225, आता बघा टेबलाची नाही दिली तुम्हाला, काय खुर्चीची किंमत दिली 225 रुपये आणि तुम्हाला टेबलाची किंमत विचारली. किती टेबलांची विचारली, इथं 3 टेबलांची. महत्वाचा शब्द आहे काय, 3 टेबलांची विचारलं. मग 3 टेबलांची किंमत किती, आता तुम्हाला एका टेबलाची काढावं लागेल आणि त्यानंतर काय करायचं, 3 टेबलांची काढायची. करा, तिरकस गुणाकार करा. 225 असेल, बरोबर का. गुणाकारात किती असेल, 7 असेल. भागाकारात किती असेल, 5 असेल. 5 1 5 असेल. 5 चौक किती असेल, 20 असेल, बरोबर का. 2 उरले 5 5 25 असेल. आता 45 गुणाकारात 7 करा. तुम्हाला एका खुर्चीची किंमत आहे, एका टेबलाची किंमत आहे. बघा आता 45 गुणाकारात किती असेल, 7 असेल.
7 5 35 असन, हातच्या गेले 3 असन, बरोबर का. 7 चौक 28, 28 आणि 3 किती 31 असन. 315 रुपये काय आली एका टेबलाची किंमत आली. कशाची एका टेबलाची किंमत किती रुपये आली 315 रुपये. आता तुम्हाला 3 टेबल विचारले म्हणून काय 315, बरोबर का. आसन 315 आसन गुणाकारात तुम्हाला किती करावं लागेल 3 करावं लागेल. म्हणून काय 5 त्रिक 15 आसन, बरोबर का. हातच्या गेला 1 आसन. 3 एका 3 आणि किती 4 आसन आणि 3 त्रिक किती आसन 9 आसन. म्हणून 945 रुपये काय असेल तुमची 3 टेबलांची किंमत असेल. बघा पर्याय क्रमांक 1 तुमचं काय असेल उत्तर असेल. बघा काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे, सोप्या भाषेत आहे. आता पुढे पहा, एक लाकडी पलंग व लोखंडी कपाट यांच्या किमतीचे गुणोत्तर. काय विचारलं, एक लाकडी पलंग व लोखंडी कपाट यांच्या किमतीचे गुणोत्तर 7:3 आहे, बरोबर का. जर त्यांची किंमत 11,200 रुपये असेल तर 4 कपाटांची किंमत किती, 4 कपाटांची किंमत. आता बघा लाकडी पलंग असेल, बरोबर का. लाकडी पलंग असेल, बरोबर का. आणि लोखंडी कपाट असेल, हे कपाट असेल, बरोबर का. यांच्या किमतीचं गुणोत्तर किती आहे 7:3 आहे, बरोबर का. 7:3 असेल तर पलंगाची किंमत 1200 रुपये, किती 11,200 रुपये असेल. कशाची, लाकडी पलंगाची किंमत. तिथं पलंगाची किंमत 11,200 रुपये असेल, 11,200 असेल, बरोबर का. तुम्हाला विचारलं काय पुढं 4 कपाटांची किंमत किती, काहीच नाही, तिरकस गुणाकार करा, ज्याला जोडी असतो तो नेहमीवरती असतो. म्हणून 11,200 रुपये असेल, गुणाकारात 3 असेल, भागाकारात किती असेल 7 असेल, 7 1 7 असेल, 7 1 7 असेल, बरोबर का. 4 उरले 7 सकून 42, 0 0 तसाच. म्हणून 16 त्रिक किती 16 त्रिक असेल तुमचे 48, 4,800 रुपये. कशाची, एका टेबलाची, एका कपाटाची किंमत आली. कशाची, एका कपाटाची किंमत आली 4,800 रुपये. तुम्हाला विचारलं 4 टेबलांची, बरोबर का. म्हणून काय कपाट विचारले 4, म्हणून 4,800 असेल, गुणाकारात किती असेल 4 असेल, बरोबर का. 4 ना गुणून टाका. आता 4 0 2 0 तसेच देऊन टाका. 8 चौक किती असेल 32 असेल, हातचे गेले 3 असेल, 4 चौक 16, 16 आणि 3 किती 19 असेल. म्हणून 19,200 रुपये काय तुमची टेबलांची किंमत. बघा इथं पर्यायामध्ये दिलेलं आहे 19,200 रुपये, म्हणून तुमचं उत्तर असेल 19,200. बघा पुढचा प्रश्न असेल अशा स्वरूपाचा, कोणत्याही सूत्राने काहीच नाही एकदम शॉर्टकट पद्धतीने आहे. बघा आता ए बी 2 3, बी सी 4 5, सी डी 6 7, तर ए बी डी बरोबर किती, बी डी बरोबर किती, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. बघा आता ए बरोबर का, जेवढे दिले तेवढे लिहा. ए आसन, बी आसन, सी आसन आणि डी आसन, बरोबर का. आता तुम्हाला पहिल्यांदा गुणोत्तर दिलं ए बी बरोबर 2 असतील, काय ए बी बरोबर 2 असतील, मग तुम्ही लिहू शकता ए बी बरोबर 2 असतील असं. त्यानंतर बीसी बरोबर, आता बी च्या खाली बी आला पाहिजे, बीसी बरोबर किती 4 5. एकदा मांडणी बघून घ्या कशी 4 5, बीसी बरोबर 4 5. त्यानंतर सीडी बरोबर किती असेल 6 7, सीडी बरोबर 6 7 असेल. फक्त आता करत असताना काय करायचं, आपण उसना घेताना शेजारच्या पण घेतो, म्हणून शेजारच्या पण उसना घ्यायचा. म्हणून हा बांध इथं आला पाहिजे, हे 3 आले, त्याच्या पुढे काय असणार ते 3 असणार. आणि त्यानंतर हा 5 असाच असणार. त्यानंतर हा 6 आहे, हा 6 इथं पण असणार आणि इथं पण 6च असणार. आणि हा 4 इथं पण 4च असणार, बरोबर का. आता या सगळ्या संख्या मांडून झाल्या, बांधाचं चिन्ह ज्या दिशेला आहे त्या दिशेला जायचं, बरोबर का. आणि काय करायचं, उभा गुणाकार करायचा. तुम्हाला काय विचारलं बीडी बरोबर किती, आता बी आणि डी चा गुणाकार करा. 3 5 15, 15 7 105 असेल, बरोबर का. 15 7 105 असेल. त्यानंतर 3 चौक 12, 12 7 किती 72 असेल, बरोबर का. आता बघायचं याला जर 3 ना भाग जातोय, 100% 3 ना भाग जात असेल तर भाग द्यायचा. या संख्यांना जर भाग जात नसेल तर तशाच ठेवायचं. म्हणून 3 1 3 म्हणू शकतो, 3 2 6 म्हणू शकतो, 1 उरला 3 चौक 12 म्हणू शकतो. त्यानंतर 3 1 3, 3 3 9 असेल, 1 उरला 3 5 15 असेल, बरोबर का. म्हणजेच काय तुमचं गुणोत्तर आलं 24 35. आता 24 35 जर पर्यायामध्ये असेल तर तुम्हाला 24 35 असं उत्तर. काय पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर असेल 24 काय असेल 35 असेल. बघा सोपं आहे. अशा स्वरूपाचं दुसरं गणित आपण बघणार आहे लगेच. बघा आता बघा ए असेल, बरोबर का. ए असेल तुमचा, बी असेल, सी असेल, बरोबर का, डी असेल. आता बघा ए बी बरोबर 2 5 असेल, बीसी बरोबर 10 3 असेल, सीडी बरोबर 9 5 असेल, तर एडी बरोबर किती,
तुम्हाला काय विचारलं, एडी बरोबर विचारलं. आता काय अडचण नाही बघा, मांडून घ्या. 2/5 असेल बरोबर का, 2/5 असेल. त्यानंतर बीसी बरोबर 10/3 असेल, मग 10/3 मांडा, 10/3 असेल बरोबर का. त्यानंतर सीडी बरोबर 9/5 असेल तर 9/5 म्हणा, काय 9/5 म्हणा. आता फक्त एक लक्षात असून द्यायचं, आपले गुणोत्तर आपण मांडले, फक्त समोरच्या संख्या मांडायच्या. बघा आता इथं बरोबर का, इथं मांडत असताना हीच संख्या काय करायची आपल्याला पुढे मांडायची, म्हणून 5 आला. इथं पण मांडताना आपली समोरची संख्या मांडायची, 5 मांडायची. इथं पण मांडत असताना काय करायचे, हे 3 आहे तसेच मांडायचे. त्यानंतर इथं मांडत असताना वरचे नाही मांडायचे, खालचेच मांडायचे. म्हणजे किती आले, 9 आले बरोबर का. समोरची इथूनची घ्यायची फक्त. बघा इथं किती आले, 9 आले. इथं किती आले, 10 आले बरोबर का. आता या संख्यांचं झालं, संख्या मांडून झाल्या. आता काय करायचं, उभा गुणाकार करायचा. तुम्हाला एडी बरोबर विचारलं, मग तुम्ही डी आणि एचाच गुणाकार करा, बाकीच्यांचा करायची गरज नाही. 5×5 25, 25 किती असेल, 75 असेल, मग 75 घेऊन टाका. त्यानंतर 10 20, 20 गुणाकारात 9 असेल बरोबर का. 20 गुणाकारात 9 बरोबर किती, 180 असेल बरोबर का. आता यांना भाग जातो बरोबर का, 15 ना जाऊ शकतो आणि यांना जाऊ शकतो. 15×5 किती, 75 असेल बरोबर का. 15×1 15 असेल, 15×2 किती असेल, 30 असेल. यांना भाग जात नाही, म्हणून तुमचं गुणोत्तर असेल 12 काय असेल, 5 असेल. 12/5 तुमचं काय असेल, उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. बघून घ्या, एकदम सोपं आहे, अवघड काहीच नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल बघा, ए बी बरोबर का 2/7 असेल, ए बी असेल 2/7 बरोबर का. ए बी असेल काय, 2/7 असेल, ए बी बरोबर 2/7. त्यानंतर बीसी बरोबर, आता बीसी असेल 10/3 असेल, बीसी बरोबर बीसी बरोबर का. आता तुमचं यांचं दोनच संख्या दिल्या, दोनच संख्यांचं गुणोत्तर करायचं. फक्त मांडताना काय करायचं, समोरचा अंक मांडायचा, शेजारचा अंक मांडायचा, हा 10 मांडायचा. त्यानंतर तुम्हाला विचारलं सीए बरोबर किती. आता उलट विचारलं, नीट बघायचं काय, सीए बरोबर किती. इथं विचारलं ए बी बरोबर 2/7 असेल, बीसी बरोबर 10/3 असेल, तर सीए बरोबर किती. आता काय करायचं, यांचा गुणाकार करायचा. 10 किती असेल, 20 असेल बरोबर का. आणि सी बरोबर का 7 किती असेल, 21 असेल. आता तुम्हाला विचारलं सीए बरोबर किती, म्हणून काय तुमचं गुणोत्तर असेल, सी असेल 21 बरोबर का, आणि ए असेल किती 20, म्हणून काय तुमचं गुणोत्तर असेल 21 बघा 21 कुठे दिसत आहे, पर्याय क्रमांक 1 तुमचं काय उत्तर असेल 21 असेल. फक्त दुसरा पर्याय बघा, दुसरा पर्याय आहे 20-21. ए बी विचारला असतं तर काय आलं असतं, तुमचं 20-21 आला असतं. त्यानंतरचा पुढचा बघा, पुढचा प्रकार यंदा सगळ्यात जास्त पोलीस भरतीला आला. काय आला, पोलीस भरतीला आला. कुठं नगरला आला, पोलीस भरतीला, चालकला आला आणि नागपूर कारागृहाला आला. बघा आता 2A बरोबर का, 2A असेल बरोबर काय 3B असेल बरोबर का, 3B असेल आणि 4C असेल. यांचं तुम्हाला एबीसी विचारलं गुणोत्तरात, ए बी आणि सी बरोबर का. आता झाकण्याची पद्धत म्हणजे हा झाकून यांचा गुणाकार करण्याची पद्धत आहे, आणि एक लसावीची पद्धत आहे. बघा यांचा सगळ्यांचा लसावी काढायचा, 2चा 3चा आणि 4चा. काय लसावी काढायचा बघा, 2चा 3चा आणि 4चा आपण लसावी काढू शकतो. बघा 2 ना भाग देऊ शकतो, बे बे असेल बरोबर का, 2 4 असेल, 3 तासात या सगळ्यांचा गुणाकार करा. 3 6 असेल, 6 12 असेल बरोबर का. आलेली संख्या 3 ठिकाणी मांडा, 3 अंक आहे आपल्याकडे, 3 ठिकाणी मांडून टाकायचे आणि त्याला भागायचं. काय महत्वाचं शॉर्टकट, यांना भागायचं 2 ना, याला भागायचं किती ना 3 ना, आणि याला भागायचं किती ना 4 ना बरोबर का. बे असेल, 12 असेल, 3 3 असेल, 3 12 असेल, 4 4 असेल, 4 12 असेल. मग तुमचं गुणोत्तर असेल 6 4 असतील. तुमचा पर्यायामध्ये 6 4 असतील. कुठं आहे बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये तुमचं काय असेल, उत्तर असेल. एवढं सोपं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल 3A असेल, 4B असेल, 5C असेल. मग आता त्या स्वरूपाचा आता यांचा गुणाकार करावा लागेल, कारण का क्रमवार संख्या यांचा लसावी बरोबर का. 3 असेल, 4 असेल आणि 5 असेल. यांचा लसावी काढत असताना आता कोणत्याही एका संख्येने 1 सोडून भाग जात नाही, म्हणून 3 चौक 12 असेल, 12 पंचे किती असेल 60 असेल बरोबर का. 60 आलेली संख्या 3 ठिकाणी मांडून टाका. 60 मांडला, 60 मांडला, 60 मांडला बरोबर का. पहिल्या संख्येने भागायचं 3 असेल, दुसरी संख्या असेल 4 असेल आणि तिसरी संख्या असेल 5 असेल बरोबर का. यांनी भागून टाका. 3 1 3, 3 2 6, 0 असेल. त्यानंतर 4 1 4 असेल, 4 1 4, 2 उरले, 4 पंचे 20 असेल, 5 1 5 असेल, 5 1 5 असेल, 6 मधून 5 गेले, 1 राहिला, काय 5 1 5 असेल, 5 2 10 असेल बरोबर का. तुमचं गुणोत्तर आलं 20 15 आणि किती 12, म्हणून 20 15 आणि 12 जिथं असेल ते तुमचं काय असेल, उत्तर असेल 20 15 आणि 12.
काय असेल 20, 15 आणि 12 म्हणून इथं 20, 15 आणि 12 तुमचं काय असेल उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न पुढचा असेल तोही सोपा आहे. फक्त काय तुम्हाला हेच गणित काय केलं, फक्त अक्षरे दिलं. नितीन आणि प्रवीण, बघा आता नितीन आणि प्रवीण काय म्हणलं, नितीन आणि प्रवीण यांच्या पगाराचे गुणोत्तर 5:7 आहे, बरोबर का. 5:7 असेल. प्रकाश आणि प्रवीण आणि प्रकाश यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:2 आहे, बरोबर का. तर प्रकाश आणि नितीन यांच्या पगाराचे गुणोत्तर काय असेल, बरोबर का. आता पहिलं नितीन असेल, कोण असेल, नितीन असेल, नितीन, बरोबर का. नितीन असेल तुमचं, नंतर कोण असेल, नितीन आणि प्रवीण असेल, बरोबर का. प्रवीण असेल आणि त्यानंतर तुमचं असेल प्रकाश असेल, बरोबर का. 3 व्यक्ती आहे, 3 व्यक्तींच्या गुणोत्तर दिलं, 3 व्यक्तींचं गुणोत्तर दिलं. तुम्हाला काय करावं लागेल, गुणोत्तर लिहून घ्या. नितीन आणि प्रवीण किती असेल, 5:7 असेल, 5:7 लिहिलं. त्यानंतर नंतर दिलं प्रवीण आणि प्रकाश किती असेल, 3:2 असेल, 3:2 असेल, बरोबर का. 3:2. आता बघा यांचा गुणाकार करायचा, पण काय गुणाकार करत असताना काही वेळेस अशी पद्धत पण आहे, 7×2 = 14 इथं लिहायचे, 7×3 = 21 इथं लिहायचे, 5×3 = 15 इथं लिहायचे, अशा प्रकारची पद्धत आहे. तर आपण काय समोरासमोर अंक लिहून टाका, 7 लिहिला. त्यानंतर काय इथं 3 लिहिला, 3 लिहून घेतला, बरोबर का. 5×3 किती असेल, 15 असेल, बरोबर का. त्यानंतर 7×3 किती असेल, 21 असेल, बरोबर का. त्यानंतर 7×2 किती असेल, 14 असेल. आणि तुम्हाला विचारलं काय, प्रकाश व नितीन, बरोबर का. आता प्रकाश आणि नितीन, बरोबर का. प्रकाश असेल, बरोबर का, प्रकाश असेल आणि नितीन असेल, म्हणून तुमचं गुणोत्तर असेल काय, 14:15. काय असेल, 14:15. कारण का तुम्हाला उलट विचारलं, प्रकाश आणि नितीन विचारलं, म्हणून 14:15 तुमचं काय असेल उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 मध्ये तुमचं उत्तर. बघून घ्या, सोपं आहे, अवघड काहीच नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल रमा व राधा यांच्या उंचीचे गुणोत्तर. काय विचारलं, रमा आणि राधा यांच्या उंचीचे गुणोत्तर 4:5 आहे. राधा आणि सीमा यांच्या उंचीचे गुणोत्तर 8:3 आहे. रमा व राधा व सीमा यांच्या उंचीचे गुणोत्तर काढा, बरं का. त्यांच्या उंचीचे गुणोत्तर काढायचे आणि सीमाची उंची 135 सेंटीमीटर असेल, काय 135 सेंटीमीटर असेल, तर तुम्हाला रमाची उंची काढायची किंवा रामची उंची काढायची. बघा आता रमा असेल, बरोबर का, रमा, बरोबर का. त्यानंतर राधा असेल, राधा, बरोबर का. त्यानंतर तुम्हाला पुढची दिली सीमा, बरोबर का. या तिघी जणी 3 कॅरेक्टर आहे गणितामध्ये, राधा, रमा आणि सीमा, या 3 गुणोत्तर आहे. बघा रमा आणि राधा यांच्या उंचीचे गुणोत्तर 4:5 आहे, बरोबर का. राधा आणि सीमा यांच्या उंचीचे गुणोत्तर 8:3 आहे, बरोबर का. राधा आणि सीमा यांच्या उंचीचे गुणोत्तर 8:3 आहे. आता करत असताना तुम्हाला काय करावं लागेल, हे समोरचे अंक लिहायचे, म्हणून इथं लिहिला 5च, बरोबर का. इथं लिहिला किती, 8च लिहिला. आणि यांचा गुणाकार 8×4 किती असेल, 32 असेल. आणि 8×5 किती असेल, 40 असेल. आणि त्यानंतर 5×3 किती असेल, 15 असेल. आता तुम्हाला सांगितलं काय, जर सीमाची उंची 135 सेंटीमीटर असेल, बघा यांचं गुणोत्तर असेल 32, 40 आणि 15, याला कोणत्याही संख्येने भागत नाही, म्हणून तुमचं गुणोत्तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय, गुणोत्तर किती, गुणोत्तर काढा असं म्हणलंय, म्हणून गुणोत्तर आलं 32, 40, 15. आणि तुम्हाला आता काय दिलं, सीमाची उंची दिली. सीमाची उंची असेल 135 सेंटीमीटर. 135 सेंटीमीटर जर सीमाची उंची असेल, 15×1 = 15 असेल, बरोबर का. 5×1 = 5 ना जरी भाग दिला तरी चालेल, 5×1 = 5, 5×3 = 15 असेल, 5×1 = 5, 5×2 = 10 असेल, 5×7 = 35 असेल, 3×1 = 3, 3×9 = 27, बरोबर का. किंवा 15×9 किती, 135 असेल, बरोबर का. एक भाग बरोबर आला किती, 9. तुम्हाला कोणाची उंची विचारली, तर रमाची उंची किती. आता रमाला गुणायचं 9 ला फक्त, बाकी काहीच नाही. बघा 9×2 = 18 असेल, हातच्या गेला 1 असेल, बरोबर. 9 ते 27 आणि किती असेल, 28, म्हणून 288 सेंटीमीटर कोणाची, रमाची उंची असेल 288 सेंटीमीटर. आणि जर पुढे तुम्हाला विचारलं काय, दुसरीची उंची विचारली, राधाची 9×4 किती असेल, 36 असेल, 360 सेंटीमीटर. कोणाची, हिची उंची असेल 360 सेंटीमीटर. कोणाची, जर तुम्हाला मधलीची राधाची उंची विचारली 360 सेंटीमीटर आणि हिची रमाची विचारली 288 आणि हिची दिल्लीची 135 सेंटीमीटर. अवघड काहीच नाही. बघा त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, बघा संजय विजय यांच्या वजनाचे गुणोत्तर. काय, संजय आणि विजय यांच्या वजनाचे गुणोत्तर 9:4 आहे. किती आहे, संजय, बरोबर का, संजय असेल, बरोबर का, विजय असेल, बरोबर का, यांच्या वजनाचे गुणोत्तर 9:4 आहे. किती आहे, 9:4 आहे. त्यानंतर विजय आणि सुजय, बरोबर का, विजय असेल, बरोबर का, विजय आणि सुजय यांच्या वजनाचे गुणोत्तर 5:9 आहे, बरोबर का. किती आहे, 5:9. विजय आणि सुजय, बरोबर का, सुजय असेल, सुजय, बरोबर का, सुजय असेल,
विजय आणि सुजय असन, बरोबर का, यांच्या वयाचे गुणोत्तर 5:9 असन, म्हणून काय इदा आसन तुमचा 4च असन, बरोबर का. त्यानंतर इदा आसन तुमचा 5च असन, बरोबर का. यांचा गुणाकार करायचा 9 चौक 36 असन, बरोबर का. 4 पंचे 20 असन. त्यानंतर तुमचं नाव 5 1 45 असन. आता तुम्हाला विचारलं कोणाचे वजन दिलं, संजयचे वजन दिलं, किती दिलं, 135 किलोग्राम, बरोबर का. 45 बरोबर 135 किलोग्राम असेल, मग याला भाग देऊ शकतो 5 1 5, बरोबर का. 5 9 45, 5 1 5, बरोबर का. 5 2 10, 5 7 35 असेल, बरोबर का. 9 1 9, 9 3 किती असेल, 27 असेल, म्हणजे 3 आलं, बरोबर का. 3 आलं. आता 3 ना फक्त काय करायचं, या बाकीच्यांना गुणायचं. तुम्हाला लगेच उंची येऊन नाही, तुम्हाला विचारलं सुजायचं, म्हणून गुणाकार किती असेल, 3 असेल. म्हणून सावित्री किती 18 असेल, बरोबर का. आजच्या गेला 1 असेल. 3 3 9 किती असेल, 10 असेल. म्हणून 108 किलोग्राम कोणाचं वजन असेल, सुजयचं वजन असेल, बरोबर का. सुजयचं वजन 108 किलोग्राम असेल. आणि याला जर तुम्ही 3 ना गुणलं, 20 3 किती असेल, 60 किलोग्राम. कोणाचं वजन असेल, विजयचं वजन असेल 60 किलोग्राम. विजयचं जर विचारलं तर किती असेल, 60 किलोग्राम. आणि सुजयचं जर विचारलं तर किती असेल, 108 किलोग्राम. बघा एकदम सोपं आहे. गणित दिसताना मोठे दिसतात, पण नाचताना काय असतात, छोटे असतात. आता इथं बघा पुढचं गणित असेल, तुम्हाला सोडवायचं असेल, बघा तुम्हाला सोडवायचं, त्यानंतर त्याच्या पुढचं गणित असेल, बरोबर. पुढच्या प्रकाराकडे बघा, आता वर्तुळ प्रकरण नंतर